माझ्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण सर आहेत. सर, सध्या आपण पाहतोय निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, मात्र अद्यापही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. आपण सांगलीसाठी आग्रही होतात, भिवंडीसाठी आग्रही होतात. आता भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केलाय. काय काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया? असं आहे की महाराष्ट्रातल्या एकूण 48 जागापैकी जवळजवळ 45-46 जागावर आमचं एकमत झालेलं आहे आणि त्या ठिकाणी ते पक्ष आपापले उमेदवार निवडत आहेत. 1-2 ठिकाणी आमची चर्चा चालू आहे, कारण खालून कार्यकर्त्यांचा खूप रेटा आहे की एक चांगला पर्याय वेगळा पक्ष असू शकतो. आता भिवंडीची जागा जर जाहीर झाली असेल तर कदाचित वरिष्ठ पातळीवर आमची दिल्लीतली जी समन्वय समिती आहे त्यांची आणि इतर मित्र पक्षांची काही चर्चा झाली असेल, त्यातून हा निर्णय झाला असेल. मला त्याबद्दल काही माहिती नाही की हा निर्णय एकतर्फी होता का समन्वयाने झालेला आहे. शिवसेनेबद्दल 1-2 मतदारसंघामध्ये आमचे काही डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे, वेगळी वेगळी आमची मतं आहेत. मला वाटतं ती आज संध्याकाळपर्यंत ती देखील त्यामध्ये काहीतरी तोडगा निघेल. आता कोणाला तरी एखादं पाऊल मागं एखादं पाऊल पुढे टाकावं लागेल. पण एक लक्षात घ्या की 48 पैकी 46 ठिकाणी एकमत झालेलं आहे. म्हणजे किती टक्के झालं? 96% एकमत झालेलं आहे. आज युतीकडे बघा, त्यांच्याकडे खूप प्रॉब्लेम आहेत अजून. त्यामुळे ते होईल सगळं, पण खूप संथ गतीनं ही निवडणुकीचं वेळापत्रक तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता एक टप्प्याची नावं ही जाहीर होत जातील. सर, तुम्ही सांगलीसाठी आणि भिवंडीसाठी आग्रही होतात. काँग्रेसचे नेते राज्यातले आग्रही होते, ते वेळोवेळी भूमिका देखील मांडत होते. मात्र आज कुठेतरी तुमचा सूर वेगळा दिसतोय. या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का? सूर बिलकुल वेगळा नाहीये. मी आपल्याला सांगितलं की आमचे तिथले स्थानिक कार्यकर्ते खूपच आक्रमकपणे आपली मतं व्यक्त करत आहेत की आम्हाला लढायचं आहे. पण शेवटी कुठेतरी हा प्रश्न सोडवावा लागेल. तर आमची एक दिल्लीमध्ये समन्वय समिती आहे आणि त्याचबरोबर ती समन्वय समिती राष्ट्रवादी शरद पवार ग्रुप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रुप याशी चर्चा करते. त्या चर्चेत काही ठरलं असेल तर तो निर्णय हा आमच्या समन्वय समितीचा निर्णय आहे. सर, या जागांचा तर चर्चा सुरूच आहे, मात्र साताऱ्याच्या जागेवर अद्याप महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. काँग्रेसला महाविकास आघाडीकडून ही सीट लढवली तर जाणार आहे, मात्र तुम्हाला ती सीट मिळू शकते असं सांगितलं जात आहे. तुम्ही इच्छुक आहात का? आणि पक्षाने जर जबाबदारी दिली तर लढवणार आहात का? हे पहा, इतर सीट तुम्ही आधी ज्या बोललात त्यामध्ये आणि सातारामध्ये फरक आहे. उदाहरणार्थ सांगली असेल किंवा भिवंडीचं तुम्ही बोलला, ते 3 पक्षामधला तो विषय होता. साताराचा विषय 3 पक्षातला नाही आहे. साताऱ्यामध्ये काहीही कन्फ्युजन नाही आहे. सातारा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना गटाकडे आहे. आता त्यांना कुठला उमेदवार द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे स्थानिक लोकल मुद्दा आहे. हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा प्रश्न नाही. आणि ती जागा वाटप झालेली आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे ती सीट आहे. आता तिथं ताकदीनं लढण्याकरता कोण सक्षम उमेदवार आहे याची चर्चा, ज्याची चापसणी, याची उलटसुलट चौकशी चाललेली आहे. त्यामुळे आजही पाहिलं असेल आपण की काही नेते सातारा जिल्ह्यातले पवार साहेबांना भेटले, काही लोक मला भेटले. आता आमची फक्त एकच इच्छा आहे की अगदी सक्षम उमेदवार तिथं उभा राहावा आणि जे आव्हान महायुतीकडून साताऱ्यामध्ये उभं करण्यात आलेलं त्याला आपण सक्षमपणे परतून लावलं पाहिजे. आत्तापर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कधीही जातीवादी विचारांचा खासदार झालेला नाही. ती परंपरा आम्हाला कायम ठेवायची आहे. पण सर, तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही लढणार? संधी मिळायचा प्रश्न नाही, तो निर्णय पवारसाहेब घेतील की इथे सर्वात सक्षम कोण उमेदवार आहे. तशी चर्चा थोडी झाली होती की तुम्ही कराल का वगैरे, पण त्यात काही गोष्टी मी सांगितल्या की बाबा माझ्या पक्षाकडून जर उमेदवारीची संधी मिळेल तर मी तयार आहे. पण तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, हा मी नाही घ्यायचा. नक्कीच सर, सगळ्या अशा घडामोडी घडतायत. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेसवर सातत्याने टीका करते, मात्र काँग्रेसकडून काही त्याला रिप्लाय दिला जात नाही. काल देखील तुमची बैठक पार पडली, त्यामध्ये काही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली या संदर्भात. त्यात किती तथ्य आहे आणि खरंच वंचितला तुम्ही उत्तर देणार आहात का? नाही बघा, उत्तर द्यायचं तुमच्या मीडियाकरता काहीतरी बातम्या मिळाव्या म्हणून उत्तर द्यायचा हा प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की या निवडणुकीचं एकमेव सूत्र असं आहे की विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन टाळायचं.
मग त्याकरता मोदींच्या एका उमेदवारांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा किंवा इंडिया आघाडीचा एकच उमेदवार उभा राहायला पाहिजे, म्हणजे मताचं विभाजन होणार नाही. हे आमचं सूत्र आहे, म्हणून आम्ही इंडिया आघाडी तयार केली, म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. पण मोदींना जर निवडून यायचं असेल तर 2014 आणि 2019 सारखं त्यांना अनेक विरोधकांमध्ये ही मतं विभागली जायची. कारण आपण पाहिलं तर 2014 मोदींच्या भाजपला फक्त 31% मतं होती, 69% मतं त्यांच्या विरोधात पडली होती. 19 बालाकोट झालं, थोडी मतं वाढली, 37% मतं मोदींच्या भाजपला मिळाली देशात. परंतु 63% लोकांनी मोदींना पराभूत करण्याकरता मतदान केलं. पण ते इतकं विभागलं गेलं की त्यामुळे मोदींचा पक्ष पुढे गेला. तर यावेळेला ते विभाजन होणे आमचा प्रयत्न चाललेला आहे. ते झालं नाही तर मोदींचा निश्चित पराभव होईल. पण नेमकं हेच करतायत मोदी की जास्तीत जास्त विभाजन कसं होईल. मग त्यामध्ये वंचित असेल, मग कुठं MIM असेल, मग कुठं बहुजन OBC बहुजन असेल, आणखी कोणतरी असेल, असे तुकडे तुकडे करायचे प्रयत्न हे भाजपाचे चाललेले आहेत. आता प्रकाश आंबेडकरांनी काय करायचं त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. मागच्या वेळेला वंचित आणि MIMच्या वेगळ्या उमेदवारीमुळं 9 ठिकाणी भाजपचे अतिरिक्त खासदार निवडून आले. आमचे सुशील कुमारजी शिंदे पडले, अशोक चव्हाणजी पडले, असे दिग्गज नेते आमचे पडले फक्त बहुजन आणि MIMच्या त्या उमेदवारीमुळं. आता MIM त्यांच्याबरोबर नाही आहे, त्यामुळे एकट्या बहुजनला किती मतं पडतील. तर ते आमची अजूनही केवढा खोली आहे, तरी अजूनही आमची ऑफर 5-6 जागांची जी आहे ती स्वीकारावी. त्यांचे 5-6 खासदार होतील, पण आता त्यांना दुसऱ्या कोणाला खासदार होऊ द्यायचं नाही का काय मला माहिती नाही. सर, तुमची चर्चा तुम्ही आजही सकारात्मक पाऊल आणि वंचितला एक चांगलं प्रपोजल देत आहे, मात्र वंचित अजूनही ऐकत नाही. मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर आजच अमरावतीच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. तिथे आनंदराज आंबेडकर यांनी स्वतः उमेदवारी भरली होती, मात्र वंचितने त्यांना पाठिंबा दिला नाही. त्यामुळे आता वंचित आघाडीला आनंदराज आंबेडकरांनी पत्र लिहिलंय की तुम्ही जो मला आता शेवटी पाठिंबा दिलाय तो खोटा आहे, फसवणार आहे. कसं पाहताय बा, वंचितकडे सातत्याने आरोप होतात की यांनी भाजपला मदत केली आहे, आज स्वतःचे बंधूच अशा प्रकारे पत्र लिहित आहेत. आमची चर्चा प्रकाश आंबेडकर यांच्या आघाडीबरोबर चालू होती. त्याच दरम्यान आनंदराज आंबेडकर हे आमच्या वरिष्ठांना काही भेटले आणि त्यांनी प्रकाश आंबेडकर या नसेल तर मी यायला तयार आहे, मला फक्त अमरावतीची जागा द्या अशी ऑफर दिली. पण असं करून घरात त्यांच्या वाद निर्माण करणं योग्य नाही, म्हणून आम्ही ती ऑफर स्वीकारली नाही. हे मी अजून जाहीरपणे सांगतो आपल्याला. तर त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांना जो निर्णय घ्यायचा ते घेतील, जो ते निर्णय घेतील त्याला आम्ही सामोरं जाऊ. पण माझी अजूनही प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे करून विरोधकांची मतं विभाजित करायचा प्रयत्न करू नये. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या भाजपचा फायदा होतो आणि त्यामुळं मग कुठतरी संविधान जर उद्या मोदींनी निवडून आल्यानंतर तर ते नष्ट केलं, बदललं, रद्द केलं तर मग त्याला कोण जबाबदार ही महाराष्ट्रातली जनता आंबेडकरांना विचारल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामन अनिल शिंदेचा मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.